पुढे जाण्याआधी सरळ मुद्द्याचं बोलून टाकतो. ते एकदम डोक्यामध्ये कोरून ठेवा. प्रत्येक संत हा कीर्तनकार असतो, पण प्रत्येक कीर्तनकार हा संत नसतो. आणि आजकालच्या कलियुगात तर कुठलाही कीर्तनकार हा संत नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीर्तनाचा चाललेला बाजार आणि लोकांचा मूर्खपणा यावरती बोलणार आहोत आणि त्याचप्रमाणे कीर्तनाच्या रंगमंचा मागे चालणारी काळी पांढरी सत्यता आपण आज जाणून घेणार आहोत. मग इथे सगळेच येणार. सध्या चर्चेत चाललेले इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या मुलीचा साखरपुडा असो किंवा शिव महापुराणामध्ये तोटके सांगणारे आपले प्रदीप मिश्रा का असो, नेमके आज आपण ज्यांना संत म्हणतो ते नक्की संत आहेत का? आणि जर ते संत आहे तर आज आपली संतांची भूमी ही इव्हेंट मॅनेजमेंटची भूमी का बनत चालली आहे? हे जे काही बुवा बाबा महाराज ह्या लोकांचे प्रवचन आहे हे प्रबोधनावरून, समाजकार्यावरून तिकिटावरती आणि पाकिटावरती कसे काय शिफ्ट झाले आणि त्यांच्या आपण एवढं लोटांगण घालत फिरतो हे कितपत योग्य आहे? मग नक्की ते स्मार्ट आहे की आपण मूर्ख आहोत हा प्रश्न आहे. सुरुवात एकदम मुळापासून करूयात. संत कोण असतात? संत ते असतात जे आध्यात्मिक उच्चतेच्या शिखरावरती पोहोचलेले असतात, ज्यांना राग द्वेष, इच्छा अपेक्षा, सुखदुःख यांसारख्या व्याधी लांब लांब पर्यंत हात लावत नाही. अगदी ज्ञानोबा रायांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, संत गाडगे बाबांपासून तर संत कबीरदासांपर्यंत या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती. ते जे कीर्तनांमध्ये संदेश देत होते ते आयुष्य ते वास्तवामध्ये जगत होते. म्हणजे त्यांचं कीर्तन हे त्यांच्या वास्तविक अनुभवातून आलेलं कीर्तन होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यांनी त्यांच्या अनुभवाची शिदोरी जगाला वाटली, ती पण कुठलीच अपेक्षा न बाळगता. इतिहासाची पाने उघडून बघा. कुठल्या संतांनी प्रवचन किंवा कीर्तन केलं आणि त्याची फीस चार्ज केली आहे, किंवा कुठल्या संतांनी त्याच्या प्रवचनातून मोठे मोठे महाल उभे केले असं तुम्हाला कुठंच सापडणार नाही. एवढंच काय तर तुकोबांना शिवाजी महाराजांनी सोने चांदी हिरे यासारख्यांची ताटे भरून भरून पाठवली होती, तरी पण त्यांनी ती ताटे न पाहता मोकळ्या मनाने रिजेक्ट केली होती. कारण संत कधी स्वतःच्या ज्ञानाचा धंदा करत नाही आणि जे स्वतःच्या ज्ञानाचा धंदा करतात त्यांना आपण संत कधी म्हणू शकत नाही. मग आज जे मोठे मोठे बाबाजी आहेत, महाराज आहेत, हे नक्की कोण आहेत? तर हे कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकार आहेत. पण हे फक्त कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकारच आहेत, हे संत कधीही होऊ शकत नाही. आजकाल प्रवचन, कीर्तन या गोष्टी शिकण्यासाठी मोठमोठे शिक्षण संकुल तयार झालेले आहेत. मोठमोठे आश्रम आहेत जिथे लोक जातात, 5-5 वर्ष कीर्तन शिकतात आणि बोलण्याची कला शिकतात आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर ते प्रोफेशनल कीर्तनकार म्हणून आपल्या समोर येतात. आता या सगळ्यात काही गैर आहे असं मी म्हणत नाही. संतांनी दिलेलं ज्ञान उत्तम पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या सगळ्या मंडळी कार्यरत आहेत आणि मुळात ही सगळी मंडळी माध्यम आहे ज्ञानाचा आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. त्यात ते उदरनिर्वाहासाठी थोडंफार मानधन घेत असतील तर ह्यात अजिबात काही गैर नाहीये. कीर्तनकार, प्रवचनकार जे कीर्तन प्रवचन करतात हे त्यांचं प्रोफेशन आहे, त्यांची कला आहे आणि ह्या कलेसाठी त्यांनी पैसे घेतलेच पाहिजे. यात काही प्रॉब्लेम नाहीये मला. पण प्रॉब्लेम पैसे घेण्यात नाहीये, प्रॉब्लेम आपण त्यांना देव मानण्यात आहे. आपले लोक ह्या लोकांना देव मानून बसतात आणि अपेक्षा ठेवतात की जसं हे स्टेजवरती बोलत आहे, जसं हे आपल्याला सांगत आहे तसंच हे आपल्या वास्तविक जीवनात जगत असतील. पण याचा दूर दूरपर्यंत संबंध नाहीये. कीर्तनकार, प्रवचनकार हे फक्त स्टेजवरतीच पूजनीय मानावे, कारण की ते त्यावेळेस कलेच्या ध्यानात मग्न झालेले असतात. स्टेजवरतून खाली आल्यानंतर ते आदरणीयच ठीक आहे, कारण स्टेजवरतून खाली आल्यावरती ते सुद्धा संसाराच्या वेड्यामध्ये अडकले जातात. आता इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या मुलीची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला माहितीच आहे. लोकांनी त्या महाराजांकडून अपेक्षा ठेवली की ते जसे स्टेजवरती बोलत आहेत तसेच ते त्यांच्या वास्तविक जीवनात असतील, पण वास्तव एकदम वेगळे होते. मग आता ह्यामध्ये महाराजांची काय चूक? चूक महाराजांची नाहीये, चूक आपली आहे. आपली चूक ही आहे की आपण त्यांना संत समजून बसलो आणि एवढंच काय तर काही काही बाबा लोकांना आपण डायरेक्ट देवदूत समजून बसतो की देवाचा संदेशच घेऊन येतात ते. उदाहरणार्थ प्रदीप मिश्रा यांच्याबद्दल तर मी कायच बोलावं. एका कथेचे लाख रुपये घेणारे हे बाबा कथा तर बाजूलाच ठेवतात, पण त्या जागी वेगवेगळे तोटके सांगत बसतात. एक लोटा जल और हर समस्या हल. आणि ह्या बाबाच्या नादी लागून आज महाराष्ट्रात प्रत्येक जण तेच करत फिरतोय. आणि खरं सांगू का, महाराष्ट्रातल्या प्रत्येक एकूण एक संतांनी या असल्या गोष्टींचं घणघणीत खंडन केलेलं आहे. असो, आजच्या बाबा लोकांना नाव ठेवण्यात काही अर्थ नाहीये. आपण आपली त्यांच्याकडे पाहण्याची मेंटॅलिटी बदलली पाहिजे. जर आपण ह्या लोकांना कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून पाहायला लागलो तर पहिली गोष्ट आपला अपेक्षा भंग होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लोक पण जास्त हवेत जाणार नाही. पण जर आपण त्यांना देव, संत, देवदूत असं जर करून ठेवलं ना तर मग आपले हाल आहे बाबांनो.
अगदी संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. उगाच याच्या त्याच्या पायात गुरफाटून स्वतःची काशी करून घेऊ नका.